पावलं पावली मुख्यमंत्री समोर संघ असल्यागतच वाटत असं खरोखर साक्षरता वाटलं विठुरायाला सांगणार की आमचा मुख्यमंत्री जागा आहे आमचा संघ. तुम्ही तर आम्हाला उभं राहणार विठुराया आमच्या सेवेला, पण आज आमचा मुख्यमंत्री आमच्या संघ आहे. मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात, कारण मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी जी जर्मन हँगरची व्यवस्था केली होती, त्यामुळे ज्या वारकऱ्यांना कुठेही राहायची सोय नव्हती त्या सर्व वारकऱ्यांची राहायची सोय अतिशय उत्तम झाली. ही तर सोय खूप चांगलीच झाली, पण आज वारकऱ्यांची जी सरकारच्या मार्फत जी चरणसेवा ही करण्यात आली, ही चरणसेवा यावेळेस कौतुकास्पद झाली. ही पहिल्यांदाच झाली आणि वारकऱ्यांनी या सेवेचा खूप मोठा फायदा घेतला. तुम्ही 25 वर्षाचे होते तेव्हापासून तुम्ही वारी करत होता, तेव्हापासून ते आतापर्यंतच्या वारीच्या या वाटेवरती इतके वर्ष झाले, कधी तुम्हाला अशा पद्धतीची सुविधा भेटली होती का? नाही, असली सगळी कधीच भेटलं नाही मला. ही जी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, नाही, मुख्यमंत्री साहेबांचे खरोखर आभार मानले पाहिजे. इथं कसं हक्कानं आपण इथं लावू शकतो आणि मंडप वगैरे एकदम अति सुंदर घातलेले आहेत आणि अशी वारंवार दर वर्षाला वारकऱ्यांना अशी सुविधा. त्याला जर्मन हँगर म्हणतात. काय आपल्याला बोलता येत नाही, तुम्हाला माहित पण नसेल. अति सुंदर ही सोय केलेली. आता जी तुमची राहण्याची व्यवस्था झालेली आहे ती कशा पद्धतीने? आता ही मोदींनीच केलेलं असं समजतात लोक म्हणतात, पुरं मला काय माहिती नाही, पण फार व्यवस्था आहे. ही काही ठिकाणी गाद्या आहेत, महाराज गाद्या आहेत आणि काय करायचं तिलाही सुविधा आहे, खाण्याची पाण्याची. हो महाराज, काही अडचण नाही, काहीच अडचण नाही. हो, आधी येत होत्या अडचणी? अडचणी म्हणजे रस्त्यावर झोपत होतो आम्ही. असंच किमान 52 असे पेंडॉल आहेत. त्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करायचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून चालू आहे. यावर्षी पाऊस खूपच सुरुवातीला पडत होता. जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा वारकऱ्यांची काळजी घेण्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या, त्यानुसार आम्ही हे जर्मन हँगर केले, काय वॉटरप्रूफ मंडप पण केलेले आहेत. असं कधी वारीत झालं नव्हतं, ते यावर्षी मुख्यमंत्री महोदयांच्या साधारणतः चालेल. पाणी म्हणा, औषध उपचार म्हणा, सेवा म्हणा, पावलं पावली मुख्यमंत्री समोर संघ असल्यागतच वाटाल तसं. असं खरोखर साक्षरता वाटलं विठुरायाला सांगणार की आमचा मुख्यमंत्री जागा आहे आमचा संघ. तुम्ही तर आम्हाला उभं राहणार विठुराया आमच्या सेवेला, पण आज आमचा मुख्यमंत्री आमच्या संघ आहे.